संगमेश्वर मधल्या सरदेसाईंच्या मालकीच्या जागेला सर्वप्रथम योगेश कदम यांनी भेट दिली आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा हा दावा आहे। योगेश कदमांच्या भेटीच्या नंतर सरदेसाईंनी स्मारकासाठी जागा देण्याचं कबूल केलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी हा दावा केलाय। शिंदेनी संगमेश्वरमध्ये योगेश कदम यांना सुद्धा घेऊन जावं असंही कदम म्हणाले आहेत। रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे सामंत आणि कदम यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडते आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता निधी देतील, मात्र जागेचा प्रश्न योगेश कदम यांनी सोडवला। उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी या स्मारकाची पाहणी सुद्धा केली होती। एका गोष्टीचा मला अभिमान वाटतोय, माझा मुलगा म्हणून नाही, पण सर्वप्रथम तिथे योगेश कदम गेले, त्या वाड्याची पाहणी केली, त्या सरदेसाईंना भेटले आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो, योगेश कदम आणि सरदेसाई मागे त्या वाड्याचे मालक यांच्या 3 मीटिंग झाल्या आणि सरदेसाईंनी योगेश कदम यांना कबूल केलं आहे की छत्रपती संभाजीराजेंचं स्मारक बनवण्यासाठी ही जागा मी आपल्याला देतो। याच्यामध्ये पहिलं जे पाऊल उचललं आहे ते योगेश कदमांनी उचललं आहे। मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः भेट देत आहेत, त्याला निधी देतील, स्मारकाची घोषणा होईल, पण जागेचा प्रश्न सोडवण्याचं काम ज्या योगेश कदमांनी केलं आहे त्यांनाही सोबत घ्यावं अशी माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।